बारीक रवा बाउलमध्ये काढून घ्यायचा. बेसन पीठ, दही, पाणी टाकून सर्व मिक्स करून झाकण ठेवायचं आहे. मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये ओला वाटाणा, कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची टाकून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं. मेथी स्वच्छ करून बारीक कट करून घ्यायची आहे. अर्ध्या तासानंतर रवा छान फुललेला आहे. त्यात बारीक कट केलेली मेथी, हळद, तेल, साखर टाकून आणि आपण पाववाटी पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकून सर्व मिक्स करायचं आहे. प्लेटला तेल लावून घेऊया. बॅटरमध्ये इनो आणि लिंबू रस टाकून पुन्हा मिक्स करून आपण हे लगेच प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि टॅप करून घ्यायचं आहे. कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यात पाणी गरम झाले की रिंग टाकलेली आहे. त्याच्यात प्लेट ठेवून 20 ते 25 मिनटं वाफवून घ्यायचे आहे. छान असा ढोकळा वाफवलेला आहे. थंड करून घेऊ. प्लेटमध्ये पलटी मारून घ्यायचा आणि त्याचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे. गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये तेल टाकून जिरे, मोहरी, पांढरे तीळ, हिरवी मिरची, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ढोकळा टाकून परतून घ्यायचा आहे. मटार मेथी ढोकळा तयार.